छत्रपती संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलंय। 2 कोटीच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती मिळते। रात्री जेवल्यानंतर वडील आणि मुलगा घराजवळ फिरत असतानाची ही घटना आहे। 4 चाकीतून आलेल्या तिघांनी मुलाचं अपहरण केलं। पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण छत्रपती संभाजीनगरमधून पाहतोय। नामांकित बिल्डरच्या 7 वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी काल रात्री अपहरण झालेलं आहे। घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल मॉल जवळ हे अपहरण झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, नेमकं काय प्रकरण आहे आणि सध्या पोलिसांनी कशा पद्धतीने तपास सुरू केलाय? मंगळवारी रात्री 9च्या सुमारास सिडको N4 भागात ही सगळी घटना घडली आहे। हा मुलगा आपल्या वडिलांसोबत जेवण झाल्यावर घराबाहेर सायकल चालवायला आला होता। त्याच वेळेस मागून एका काळ्या कारमध्ये 4 लोक आले। ते मुलाच्या बाजूला थांबले आणि मुलाला त्यांनी थेट उचलला आणि गाडीत टाकलं आणि ते निघून गेले। त्यानंतर वडिलांनी मुलांचा शोधाशोध केला, मात्र मुलगा दिसला नाही आणि अवघ्या 20 मिनिटात मुलाच्या वडिलांना एक फोन आला आणि त्यात, जर तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर 2 कोटीची खंडणी द्या, वेळ आणि जागा तुम्हाला सांगू, अशा पद्धतीचं सांगितलं आणि त्यानंतर तो फोन बंद झाला। आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात 4 पथकं शोधली आहे। जो फोन करण्यात आला होता तो फोन सिल्लोडच्या अलीकडे संभाजीनगर तालुक्यातच बंद झाल्याचं पोलिसांना आढळून आलंय। त्या लोकेशनद्वारेही पोलीस शोध घेत आहेत। आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासलेले आहेत। आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे। इतकंच नाही तर हे एक बिल्डर आहे, त्यामुळे त्यांच्या साईट्सवर काम करणाऱ्या मजुरांची सुद्धा चौकशी सुरू आहे। तर आजूबाजूला जिथं कामं सुरू आहेत किंवा काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, या सगळ्यांची या प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली आहे। मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कल्याणी, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।